उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी 30 सरकारी अधिकाऱ्यांना कर्तव्य कसुरीबद्दल फाशी दिली. म्हणजे तिकडे नुकताच जो पूर झाला, त्या पुरात 4,000 माणसं मेली, 7,000 एकर शेतीचं नुकसान झालं, इतरही काही बरंच नुकसान झालं. हे थांबवता आलं असतं आणि ती जबाबदारी ज्यांची होती त्यांनी ती नीट पार पाडली नाही. म्हणून त्यांना फाशी दिली गेली. म्हणजे काय? जबाबदारी निश्चित करणं. मंडळी, आपल्या देशातले राज्यकर्ते म्हणजे राजकारणी आणि नोकरशाहीतले बाबू यांना ही कल्पना तरी सहन होईल का हो? अहो, आपल्याकडे 26/11 सारखा हल्ला झाला, माळीणसारखं अख्खं गाव गाडलं गेलं, दहशतवादी हल्ले तर येता-जाता होतच असतात. काय म्हणजे मोजू तेवढ्या कमीच आहेत गोष्टी. पण ह्या सगळ्याला जबाबदार आपल्याकडे कुणीच नसतं, कारण लोकशाही आहे. लोकशाहीचा अर्थ असा आहे का, की लोकांना वाऱ्यावर सोडणं? मग जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. त्यामुळे किम जोंग उनला कुणी राक्षस म्हणावं, काहीही म्हणावं, या बाबतीत मात्र मानलं पाहिजे. कारण जबाबदारी ही निश्चित झालीच पाहिजे.